जिंदाबाद, पद्मभूषण नागनाथांना जिंदाबाद, पद्मभूषण नागनाथांना जिंदाबाद, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा। ओके, आज 10 सप्टेंबर 1944 या दिवशी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णांनी सातारचा जेल फोडून पुन्हा भूमिगत चळवळीमध्ये सक्रिय झाले आणि सातारच्या प्रतिसरकारच्या चळवळीला अधिक गती दिली। येरवड्याचा जेल स्वातंत्र्य सैनिकांनी फोडला, सातारचा जेल फोडला म्हटल्यानंतर त्यावेळच्या तरुणांच्यामध्ये उत्साह आला आणि पुन्हा ही देशाची चळवळ अधिक तीव्र झाली। या दिवसाचं महत्त्व तरुण पिढीला कळावं या दृष्टीने करतो आपण। त्यामुळं तरुणांच्या पुढं, विद्यार्थ्यांच्या पुढं देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं, अनेकांनी बलिदान दिलं, अनेकांनी घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं आणि स्वतःचा प्रपंच न करता देशाच्या प्रपंचासाठी त्यांनी सगळ्याचा त्याग करून देशसेवेच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले। पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना असतील, अनेक स्वातंत्र्य सैनिक असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी मोठं काम केलं। आझाद हिंद सेनेची स्थापना करून पद्मभूषण नागनाथांनी सुभाषचंद्र बोस त्यांचे 2 सहकारी, एक नानक सिंग आणि मनसा सिंग यांना शिराळा आणि वाळव्या भागामधल्या तरुणांना एकत्रित करून त्या ठिकाणी फौजी ट्रेनिंग दिलं। त्याचबरोबर पोर्तुगीजांचं राज्य गोव्याला होतं, तिथून शस्त्रपूर्व उपलब्ध करून घेतली आणि शासकीय खजिने लुटून, धुळ्याचा खजिना असेल, शेनोली पे ट्रेन असेल, असे करून या ठिकाणी प्रतिसरकार हे प्रबळ आणि शक्तिशाली उभा केलं। या देशातून ब्रिटिश जाईपर्यंत या ठिकाणच्या सातारच्या प्रतिसरकारचं काम चालू राहिलं। म्हणून ही प्रेरणा आणि हे प्रोत्साहन तरुण पिढीला मिळावं, देशाच्या बाबतची आपली बांधिलकी ही त्यांना समजावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेम निर्माण व्हावं, म्हणून असे प्रसंगाची आठवण करणं आणि वेळोवेळी त्याची रिव्हिजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आजच्या स्वातंत्र्य जाता जाता मिळालेलं नाही, यासाठी खूप मोठी मेहनत त्यावेळच्या स्वातंत्र्य सैनिकांना घ्यावी लागली। म्हणूनच हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं, हे स्वातंत्र्य भक्कम ठेवण्याच्या दृष्टीनं, सार्वभौमत्व जपण्याच्या दृष्टीनं आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे आणि ती आपण निभावून नेली पाहिजे। आजच्या देशबांधणीच्या कामात सगळ्यांनी सहभागी होणं, एकजुटीनं सहभागी होणं हीच खरी स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो। जय हिंद, जय। क्रांतीवीर अण्णा नायकवडींच्या या स्मरणार्थ आज 81 वर्ष झालेले आहेत आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या रक्ताचं बलिदान देऊन हा रक्तरंजित इतिहास आपल्यासमोर उभा केलेला आहे। या इतिहासाची कुठेही विसरण न पडता प्रत्येक तरुणाने आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचं भान ठेवलं पाहिजे आणि आजचा हा तरुण बहुतांश कारागृहात खितपत पडलेला दिसतो आणि तो केवळ एका मोबाईलच्या पारतंत्र्यात गेलेला दिसतो। आज ह्याच मोबाईलमुळे जो आपल्याकडे हातामध्ये दिला त्यामुळे की अनेक महिलांचे अत्याचार घडताना दिसतात, अनेक धार्मिक द्वेष निर्माण होताना दिसतात, अनेक देशाविरोधात द्वेष पसरवण्याची कामं दिसतात। मग खऱ्या अर्थाने ज्या स्वातंत्र्यवीरांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान दिलं तोच देश, तीच तरुणाई आज पारतंत्र्यात चालली का, हा देखील मोठा प्रश्न आहे। प्रत्येकानेच याचं भान ठेवलं पाहिजे आणि तरुणाईने आपल्या हातात असलेल्या साधनाचा सदुपयोग करून मोबाईलवर चित्र पाहण्यापेक्षा ती चित्र पुस्तकांमधून पाहून त्याचं वाचन करून समाजाला दिशा आणि समाजाचा, देशाचा एक उत्तम नागरिक होण्याची संधी त्याला मिळालेली आहे, ती त्यांनी अवगत करावी आणि ती पूर्तता करावी आणि देशाला पुढे नेण्याचं काम करावं। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय। पद्मभूषण नागनाथांना जिंदाबाद, पद्मभूषण नागनाथांना जिंदाबाद, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो, सातारच्या प्रतिसरकारचा विजय असो, सातारच्या प्रतिसरकारचा विजय असो, क्रांतिसिंह नाना पाटील जिंदाबाद, क्रांतिसिंह नाना पाटील जिंदाबाद, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विजय असो, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा। निकम सर
जिरवल्या पोरं, सगळी जिरवली.